राजकारण क्रूर असतं याची कितीतरी उदाहरणं गेल्या काही दिवसात आपण पाहिली. पण प्रशासन त्याही पेक्षा जास्त निष्ठुर असतं असं म्हणावं का? तुम्हाला ऐकून धक्का बसेल महाराष्ट्राला. जेव्हा अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीनं सगळा महाराष्ट्र सुन्न झाला होता, तिकडे अजित पवार यांची चिता जळत होती, तेव्हा मंत्रालयामध्ये बसलेले लाल फिट शाहीवाले कामात मग्न होते, फाईल क्लिअर करत होते. अजित पवारांनी रोखून धरलेल्या फाईल मंजूर करत होते. खासगी शाळांना अल्पसंख्याक दर्जाची खैरात वाटत होते. आता मुख्यमंत्र्यांनी ते रोखलंय, पण उघड झालाय या सगळ्यांचा निष्ठुरपणा. दुखवट्याचा काळ अधिकाऱ्यांसाठी सुकाळ. अजितदादांचं निधन होताच फाईल निकाली. 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाची खैरात. शासकीय दुखवट्यातच अधिकाऱ्यांची लगबग. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्याचं राजकारण ढवळून निघत असताना शासकीय अधिकाऱ्यांची हातचलाखीनं नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवट्याचं वातावरण असताना अल्पसंख्याक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी असलेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासात ही प्रमाणपत्र देण्यात सुरुवात झाल्याचं उघड झालं. निधनानंतर 3 दिवसाचा दुखवटा असताना अधिकाऱ्यांनी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत 4 दिवसात तब्बल 75 अल्पसंख्याक प्रमाणपत्रांचं वाटप केल्याचं उघड झालंय. ज्या दिवशी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला त्या 28 जानेवारीला एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्र देण्यात आलं. बारामतीत अजित पवारांवर अंत्यसंस्कार होताना 29-30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र देण्यात आली. रविवारी 1 फेब्रुवारीला सुट्टी असल्यानं कोणतेही प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं नाही. पण 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्राची खैरात वाटली गेली. अशा केवळ 4 दिवसात तब्बल 75 प्रमाणपत्रांचं वाटप शैक्षणिक संस्थांना केलं गेलं. या 75 पैकी 25 शाळा या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या असल्याचं समोर आलंय. तर सेंट झेवियर्सच्या 5 शाळांनाही दुखवट्याच्या काळात अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक दर्जा दिला. विशेष म्हणजे मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून या सर्व संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. एवढे कार्यतत्पर झालेले आहेत की यांनी मागच्या 3 महिन्यापासून ज्या अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र याच्यावर स्थगिती होती, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि 27 जानेवारीपर्यंत या 3 महिन्यात एकही प्रमाणपत्र वाटण्यात आलेलं नव्हतं शासनातर्फे. परंतु 28 तारखेला संध्याकाळी अधिकाऱ्यांकडून लॉग इन केलं जातं, त्याच्यावर अप्रुव्हल दिलं जातं आणि 28, 29, 30 या 3 दिवसात साधारण 75 शाळांना राज्यभरातील मुंबई, पुणे, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, नाशिक, ठाणे या शाळांना परवानगी दिली जाते. शैक्षणिक संस्थांवर असलेली सरकारची अनेक बंधनं झुगारण्यासाठी अल्पसंख्याक दर्जा हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. कारण शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळाला की मग RTE कायदा लागू होत नाही. 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन राहत नाही. शिक्षकांसाठी TET परीक्षा बंधनकारक नाही. शिक्षकांना पदोन्नतीमध्ये विशेष सवलत आहे. कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळतात आणि अनुदान घेण्याची मुभा आहे. धक्कादायक बाब म्हणजे पहिलं प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी दुपारी 3:09 देण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळे या प्रकारानं संताप व्यक्त केला जातोय. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनी ट्विट करत या प्रकरणाचा निषेध केलाय. सर्वच वंगाळ झालंय. माणसाची काही किंमत आहे की नाही? थोड्याफार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही? सर, एकदा स्थगिती शासनाने दिल्यावर आणि मंत्री महोदयांनी दिल्यावर प्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच नाही ना. परंतु दुःखाच्या सावटाखाली राज्य असताना त्याचा गैरफायदा घेऊन ज्या कोणी अधिकाऱ्यांनी एवढं भयंकर काम केलं, अमानवीयच म्हणू आपण, त्याला तर
शिक्षा झालीच पाहिजे, त्याला कठोर, अत्यंत कठोर स्वरूपाची शिक्षा झाली पाहिजे. अजित पवारांसारख्या मातब्बर नेत्याच्या अकाली जाण्यानं राज्यभर शोक व्यक्त होत असताना, राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात लगबगीनं प्रमाणपत्रांचं वाटप झाल्यानं या प्रकारानं काही सवाल उपस्थित होत आहेत. कोकाटे अजितदादांची स्थगिती 28 जानेवारीला कुणी उठवली? मंत्री माणिकराव कोकाटेंनी मागवलेला अहवाल आला होता का? शासकीय दुखावटा असताना घाईघाईत निर्णय का घेतला गेला? अजित पवार यांनी ज्यावर स्थगिती लावलेली त्या फाईल्स त्यांच्या मृत्यूच्या दिवशीच क्लिअर केल्या गेल्या का? त्यामुळे अधिकाऱ्यांची ही कृती संतापजनक तेवढी संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाते. अशा प्रकारची चौकशी आहे. याला तर येताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई व्हावी. एक टीचर अपॉइंट करने का उनको 30 से 40 लाख रुपए मिलता है, तो इस कारण ये मंत्रालय के लोगों ने इसमें कुछ शिक्षण अधिकारी भी शामिल होंगे और कुछ स्कूलों के जो लोग हैं, संस्था संचालक, वो भी शामिल होंगे. तो मैं सरकार से मांगनी करूंगा कि इस विषय पर CID जांच बिठाए और इन पे मौकों के अंतर्गत इन पे कार्रवाई की जाए, क्योंकि ये संगठित अपराध में आता है, तो इन पे कड़क कार्रवाई होनी चाहिए. अजित पवारांच्या जाण्यानं सरकार दुखवट्यात होतं. त्याचवेळी मंत्रालयात घडलेला हा प्रकार सगळ्यांना धक्का देणार आहे. या प्रकारावरून संताप व्यक्त होत असताना आता मुख्यमंत्र्यांनी देखील अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र परस्पर वाटप करणाऱ्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या कारभाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचं कळतंय. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाई होते का आणि ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशानं राबवली गेली याचा उलगडा होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.